नागरिकांच्या सतर्कतेमुळे नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत एक मोठी घटना टळली। मोबाईल रिचार्ज करण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या एका किशोरवयीन मुलीला मोपेडवर पळवून नेत तिचा विनयभंग करण्यात आला। मात्र मुलीची आरडाओरड ऐकून गोळा झालेल्या जमावानं आरोपीची चांगलीच धुलाई करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। एक हॉस्पिटलच्या जवळ जी महिला होती त्या मुलीला तिने रिचार्ज करण्यासाठी पाठवलं होतं। त्या मुलीला मी तुझ्या आईला ओळखतो, मी तुझ्या घरच्यांना सगळ्यांना ओळखतो, तू माझ्यासोबत चल, मी तुला रिचार्ज करून देतो असं म्हणून तिला जबरदस्ती त्याच्या ॲक्टिवावर बसवले। त्यानंतर मोबाईलच्या दुकानात घेऊन जाऊन तिला रिचार्ज करून दिला। त्यानंतर आईस्क्रीम पण गाव घातला आणि मी तिला मोटरसायकल आपली ॲक्टिवा शिकवतो, तू माझ्यासोबत चल म्हणून तिला जबरदस्ती आपले न्यू इरा हॉस्पिटलजवळ सुनसनलांजी घेऊन आला आणि तिला ॲक्टिवा शिकवते असे म्हणून समोर ॲक्टिवावर बसून तिच्यासोबत छेडछाड केली। त्या मुलीने घाबरून आरडाओरडा केल्याने तिथं आजूबाजूला जाणाऱ्या लोकांनी मदतीसाठी तिच्याकडे धावले। त्या मुलीला आणि त्या आरोपीला घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आले ते लोकांनी। त्यानंतर त्या घटनेची माहिती आपण त्या फिर्यादीच्या म्हणजे पीडित मुलीच्या आईला सांगितल्याने ती आई पोलीस स्टेशनला आली। नंतर आल्यानंतर सविस्तर फिर्याद घेऊन आपण त्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे।